चीनने गेल्या काही दशकांमध्ये जोरदार प्रगती केली आणि डायरेक्ट अमेरिकेला आव्हान द्यायला सुरुवात केली. या देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या इथल्या बांधकाम क्षेत्राचा वाटा हा फार मोठा आहे आणि खूप जुनी गोष्ट नाही, पण सबप्राईम क्रायसिसच्या आधी 2006-07 मध्ये जेव्हा चीन अमेरिकेला आव्हान देणे इतका मोठा झालेला नव्हता, पण अमेरिकेला आव्हान देण्याची त्यांची मनीषा होती, तेव्हा त्यांनी डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यांच्या बांधकाम क्षेत्रापासून सुरुवात केली. अगदी रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी सेक्टरमध्ये सुद्धा त्यांची इथं सुरुवात झालेली दिसून येते. गव्हर्नमेंटने मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातील कंपन्यांना पतपुरवठा केला, मागेल तितका आणि मागेल त्या व्याजदरामध्ये. उद्देश असा होता की या कन्स्ट्रक्शन कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग उभ्या करतील. जर का बिल्डिंग उभ्या राहत आहे तर अल्टिमेटली तिथे लेबर लोकांना दोन पैसे मिळतील. लेबर लोकांना जर का पैसे मिळत आहेत तर अल्टिमेटली मटेरियल सप्लाय करणारे जे आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळतील आणि एकूणच अर्थचक्र जे आहे ते वेगाने धावायला सुरुवात करेल आणि अल्टिमेटली त्यांच्या इथल्या कोर सेक्टरमध्ये ग्रोथ होईल. आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा प्लॅन केला होता तो प्लॅन वर्कआउट सुद्धा झाला. त्यांच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ सुद्धा झाली आणि चीनची इकॉनॉमी जी आहे ती सुद्धा ग्रो झाली. ग्रोथ होते म्हणून काय झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. पण आता समोर हे येताना दिसतंय की कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी त्यांच्या इथल्या एकूण डिमांडचा अंदाज न घेता वारेमाप घरं बांधली, मोठ्या प्रमाणामध्ये सिटी ज्या आहेत त्या तिथं उभ्या केल्या आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की डिमांडच्या पद्धतीने ती घरं नाही बांधली गेली, मोठ्या प्रमाणात घरं बांधली गेली, त्याला आजच्या दिवशी डिमांड नाहीये आणि या कन्स्ट्रक्शन कंपन्या हेवी लॉसमध्ये आहेत. आता या कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी स्वतःच्या खिशातला पैसा घालून ह्या कन्स्ट्रक्शन कंपन्या उभ्या केल्यात का किंवा कन्स्ट्रक्शन केलंय का तर तसं नाहीये. या कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये पैसा आहे तो नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांचा, बँकेचा आणि शॅडो बँकांचा. बँकेमध्ये पैसा येतो कुठून किंवा कोणत्याही मनी सप्लाय करणाऱ्या एंटिटीकडे पैसा येतो कुठून तर त्या ठिकाणी सामान्य माणसाने पैसे गुंतवलेले असतात. फिक्स्ड डिपॉझिटच्या रूपाने किंवा सेव्हिंगच्या रूपाने किंवा इन्व्हेस्टमेंट करायची, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळतील या हिशोबाने त्यांनी तिथं पैसे गुंतवलेले असतात. पण चीनमधल्या बँकांची एकूण परिस्थिती पाहता, तिथल्या मार्केटची एकूण परिस्थिती पाहता डिमांड क्रिएट होताना दिसत नाहीये आणि अल्टिमेटली त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होताना दिसतोय. त्यांच्या इथली झॉंगॉंग ही सगळ्यात मोठी शॅडो बँक जी आहे ती आता डिफॉल्ट झालेली आहे. त्यांना त्यांचे हप्ते आता चुकवता येत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती याचा मोठा परिणाम होईल असं म्हटलं जाते. आज हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. तसंच चीनमधल्या मंदीचा भारताला फायदा होऊ शकतो का याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. चीनमधील ऑफिशियल डेटा जो आहे त्याच्यानुसार तिथल्या नवीन घराच्या किमती या ऑगस्ट 2021 सोबत तुलना करता 2.4% कमी झालेल्या आहेत, तर राहत्या घरांच्या किमती या 6% कमी झालेल्या आहेत. हा ऑफिशियल डेटा आहे. पण ग्राउंड रियालिटीनुसार त्यांच्या इथे कमीत कमी 15% प्राइस ड्रॉप झालेला आहे. अलिबाबाचं हेडक्वार्टर आहे हँगशो इथं आणि तिथे सुद्धा घराच्या किमतीमध्ये 25% घट झालेली दिसून येते. आता बघा, कंट्री गार्डन म्हणून त्यांची इथे कन्स्ट्रक्शन कंपनी, मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक आहे. त्यांचा लॉस आहे जवळपास 6 ते 7 बिलियन डॉलरचा आणि एव्हरग्रांडेचा लॉस जो आहे तो आहे 81 बिलियन डॉलर इतका. आणि एव्हरग्रांडे बद्दल डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवून झालेला आहे. चीनमध्ये 2020-21 मध्ये त्यांच्या इथल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बूम दिसून आली होती आणि या बूमचा फायदा घेण्यासाठी या कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी अजून मोठ्या प्रमाणामध्ये घरं बांधायला सुरुवात केली. आता बूम जर का एकाच सेक्टरमध्ये होत असेल तर गुंतवणूक सुद्धा त्याच सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते आणि गुंतवणूक कोण करतं तर बँक, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या, शॅडो बँका आणि अल्टिमेटली कॉमन माणूस. इवन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशननी सुद्धा या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गुंतवला. पण एक पीक पिरियड होता तेव्हा यांची गुंतवणूक जी आहे ती योग्य होती. पण नंतरच्या काळामध्ये तिथल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरला घरघर झालेली दिसून येते आणि त्याच्यामध्ये मोठा फॉल दिसून येतोय, जे की अजूनपर्यंत सावरलेलं नाहीये. आता विषय असा आहे की कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घरं बनवलेली आहेत. अजूनही ते मोठ्या प्रमाणात घरं बनवतायत कारण की पैसा काय त्यांचा स्वतःच्या खिशातून जात नाहीये. पण या घरांसाठी मार्केटमधून म्हणावी तशी मागणी क्रिएट होताना दिसत नाहीये. तुम्ही घोस्ट सिटीज इन चायना असं जर का सर्च केलं तर तुम्हाला विषय काय आहे तो लगेच समजून येईल.
घोस्ट सिटीज म्हणजे त्यांची इथं शहरं निर्माण झाली खरी, पण या शहरांमध्ये राहायला माणसंच नाहीयेत. आणि यामागचं कारण आहे ते म्हणजे ओव्हर डेव्हलपमेंट इन रिअल इस्टेट आणि डिपेंडन्स ऑन हाऊसिंग ॲज अन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. आणि हे सगळं चुकलेलं आहे, असं अर्थतज्ञांचं मत आहे. या सर्वांच्या परिणामस्वरूप कन्स्ट्रक्शन कंपन्यांचं भांडवल त्या ठिकाणी अडकलेलं आहे. बँका त्यांचे हप्ते पे करू शकत नाहीयेत आणि प्रत्येक लेव्हलवरती हे डिफॉल्ट होण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. सध्याची चर्चा अशाच एका मोठ्या शॅडो बँकेची आहे, ज्याचं नाव मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता शॅडो बँक म्हणजे काय? तर एक प्रकारची बँकच आहे, पण याच्यावरती रेग्युलर बँकांसारखे इतर कोणतेही रेग्युलेशन्स नसतात. आपली जी नॉर्मल बँक आहे, आपण इथं उदाहरणादाखल म्हणूयात की स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँकेमधून जर का तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, तर तुम्हाला खूप सारे सोपस्कार जे आहेत ते पार पाडावे लागतात. वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला आणून द्यावे लागतात आणि प्रत्येक लेव्हलवरती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने तिथं प्रश्न विचारले जातात आणि सर्व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता झाली, डॉक्युमेंट्स योग्य त्या प्रमाणामध्ये आहेत हे सुनिश्चित झालं, त्याच्यानंतरच तुम्हाला काय मिळत असतं? कर्ज जे आहे ते मिळत असतं. आणि याच्या अगदी विरोधामध्ये तुम्ही एखाद्या रिक्षाच्या मागे किंवा कुठल्याही लाईटच्या पोलवरती बघितलेलं असेल, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं अगदी 15 मिनिटामध्ये कर्ज मंजुरी म्हणून. म्हणजे हे शॅडो बँक जे आहेत ते अगदी याच प्रकारच्या असतात. पण या शॅडो बँकेमध्ये पैसा असतो तो सामान्य माणसांचाच. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळतील या हिशोबाने या सामान्य माणसाने त्या ठिकाणी पैसे गुंतवलेले असतात. नॉर्मल बँकेसारखंच या शॅडो बँकेचं सुद्धा असतं. फक्त ज्या आपल्या नॉर्मल बँक्स आहेत त्या ठिकाणी रिस्क कमी असते आणि त्या ठिकाणाहून मिळणारे रिटर्न जे आहेत ते सुद्धा तसेच कमी असतात. आणि शॅडो बँकेमध्ये रिस्क मोठी आहे आणि रिटर्न सुद्धा जास्त असतात. आणि म्हणूनच या ठिकाणी शॅडो बँक जेव्हा डिफॉल्ट होतीये, तर अल्टिमेटली सामान्य माणसांचेच पैसे त्या ठिकाणी बुडालेले आहेत असं म्हटलं जाते. आता सामान्य माणसाने तिथे जे गुंतवलेले पैसे होते, एकतर त्यांनी त्यांचे सेव्हिंगचे पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवलेले होते. मग आता जर का त्यांची सेव्हिंग या ठिकाणी अडकलेली आहे, अल्टिमेटली इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी अडकलेली आहे, याच इन्व्हेस्टमेंटमधून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील आणि या रिटर्न्समधून आपण घर घेऊ किंवा इतर कोणतीतरी खरेदी करू असं त्यांनी डोक्यात धरलेलं असेल, तर हे सर्वच्या सर्व गृहीतक आता त्यांचं चुकलेलं आहे. आणि अल्टिमेटली चीनमध्ये जी काही अंतर्गत त्यांची इकॉनॉमी आहे त्याची डिमांड जी आहे ती कमी झालेली दिसून येते. कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये बूम नाहीये. कन्स्ट्रक्शन सेक्टर हे सातत्याने ड्रॉप होताना दिसते आणि म्हणून एके वेळी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होत होती, सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगार निर्माण होताना दिसत आहेत. आणि अल्टिमेटली मागच्या वर्षी जॉब होता म्हणून ज्याने कोणी गाडी घेतली असेल, मोबाईल घेतला असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी हप्त्यावरती त्याने घेतलेल्या असतील, आजच्या दिवशी जॉब नसल्यामुळं तो व्यक्ती हप्ते फेडू शकत नाहीये आणि अल्टिमेटली इन्कम नसल्यामुळे एकूणच मार्केटमध्ये डिमांड जी आहे ती कमी झालेली आहे. इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा डिफॉल्ट करण्याच्या सिच्युएशन मध्ये आहे असा अंदाज झाला. आणि असं जर का झालं तर चीनचं क्रेडिट रेटिंग जे आहे ते कमी होऊ शकतं. गुंतवणूकदारांचा विश्वास जो आहे तो सुद्धा त्यांच्यावरचा कमी होऊ शकतो आणि उद्याची वाट न बघता आजच्या दिवशी चीनमधून गुंतवणूकदार त्यांचा पैसा काढून घेताना दिसतायत असं म्हटलं जाते. चीनच्या ग्रोथ स्टोरीमध्ये त्यांच्या इथल्या स्वस्त लेबरचा वाटा फार मोठा आहे, पण आता तो सुद्धा तितका रिलेव्हंट राहिलेला नाहीये असं म्हटलं जाते, कारण की लॉकडाऊन नंतर खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या आहेत. ज्यावेळेस चीनमधली एकूण लोकसंख्या ही तरुण होती, त्यावेळेस त्यांच्यासाठी सॅलरी हा महत्त्वाचा मुद्दा होता. पण जसं-जसं ही तरुण लोकसंख्या एका पर्टिक्युलर वयापर्यंत येते, तेव्हा त्यांच्यासाठी सोशल सिक्युरिटी हा फार महत्त्वाचा विषय असतो. आणि ज्यावेळेस विषय सोशल सिक्युरिटीचा येतो, त्यावेळेस लेबर कॉस्ट वाढत असते. हे एक साधं सोपं गृहीतक आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे, की चीनमध्ये मी मगाशी म्हणलं तसं डिमांड कमी झालेली आहे आणि डिमांड कमी झाल्यामुळं त्यांच्या इथलं प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. याचा परिणाम नक्की चीन केंद्रित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरती होणार आहे. चीनमधूनच उत्पादन काढणाऱ्या कंपन्यांवरती निश्चितपणे होणार आहे. आता या कंपन्यांना भारतात बोलवण्याची संधी भारताकडे आहे का? तर निश्चितपणे भारताकडे फार मोठी संधी आहे या कंपन्यांना भारतामध्ये बोलवण्याची, त्यांच्यासाठी तसे प्लॅन देण्याची. पण या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण तयार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.